नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील भाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन। माजी खासदार श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील भाऊ यांच्या 19व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले। यावेळी मोठ्या संख्येने कर्मयोगी परिवार, मान्यवर, संस्थेचे संचालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते। समाधी स्थळावर नारायणदास रामदास संगीत विद्यालयाच्या भजनी मंडळाने भजन गायले। कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे देशपातळीबरोबरच महाराष्ट्र तसेच इंदापूर तालुक्यामध्ये कृषी, सहकार तसेच शिक्षण, औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठे कार्य आहे। कर्मयोगी परिवार दरवर्षी भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त एकत्रित येऊन त्यांना अभिवादन करतात। यावेळी संस्थेचे संचालक ॲडव्होकेट मनोहर चौधरी, विलासराव वाघमोडे, तुकाराम जाधव, माजी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा ताटे, माजी नगरसेवक शेखर पाटील, माजी नगरसेवक कैलास कदम, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक मनोज मोरे, ज्येष्ठ कार्यकर्ते निलेश देवकर, मेघश्याम पाटील, मच्छिंद्र शेटे, अविनाश कोथमिरे तसेच सागर गाणबोटे, दादा पिसे, नितीन मखरे, ललेंद्र शिंदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सरवदे, उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे उपस्थित होते। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष परणे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।